नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवत आहे गावरान पद्धतीने चुलीवरती। तर पूर्ण साहित्य तयार करत आहे शेतामधून। कोथिंबीर घेत आहे आणि हिरवा लसूण पण आहे, ते पण घेणार। सर्व शेतामधूनच गोळा करणार आहे। आपल्याला खोबरं, कांदा आता मी चुलीमध्ये भाजून घेत आहे। मसाला बनवायला असं चुलीत टेचून कांदा आणि खोबरं भाजलं की मग काळा मसाल्याची भाजी बनवायला। चला आता कांदा खोबरं भाजून झाला आहे, त्याला साईडला घेऊ। आता शेवग्याच्या शेंगा शिजवायला घालू आपण। त्यामध्ये सोलून घेतले आहे, तर मातीच्या भांड्यामध्ये आपण शिजवून घेऊया। थोडंसं मीठ वगैरे घालून। आपल्या घरच्या शेंगा आहेत, त्या शेंगाला वाफ आले आहे, पूर्ण शिजवायच्या नाही आहे, तर मग पूर्ण गाळ होऊन जाते। बघा साहित्य: 2 टमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे सगळं वाटून घेतले आहे। कांदा खोबरं हे वेगळं वाटून घेतलं आहे। तर पूर्ण हा मसाला वाटून झाला आहे। कांदा खोबरं मिक्सरमधून काढायचं आणि हिरवं वाटण कुटून घ्यायचं कढईमध्ये। आणि आता आपल्या शेंगा शिजल्या आहेत, शेंगा काढून घेऊया। आणि आता फोडणीसाठी आता हे अख्खे मसाले घ्यायचे आहे। त्यामध्ये जिरे, थोडेसे लवंग, 2-3 लवंग, मिरी 2-4 लवंग, मिरी, विलायची, दालचिनी, कढीपत्ता फोडणी द्यायला तेल घातलं। तेल घातल्याच्या नंतर हा मसाला त्याच्यामध्ये सोडायचा फोडणीला। दुसरा मसाला आपण कुठलाच वापरणार नाही फोडीचा, हाच अख्खा मसाला एवढा आणि हिरवं वाटण। शेवग्याची शेंग अशा पद्धतीने मी बनवत आहे। हिरवं वाटण फ्राय करायचं, नंतर मग त्याच्यामध्ये दुसरं वाटण घालायचं। कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि कांदा खोबरं थोडंसं फ्राय करण्यामध्ये मसाला घालायचा। जळण्याची शक्यता असते आणि थोडंसं हलवत राहायचं आणि टोमॅटो घालायचं। टोमॅटो थोडंसं डाळ घालायची, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। थोडं हलवून घेतलं की थोडी हळद घालायची मसाल्यामध्ये। मीठ घालायचे 2 चम्मच। आता मसाला फ्राय झाला आहे। आता शेंगा घालून घ्यायच्या, थोड्या शेंगा हलवायच्या, ते थोडंसं हलक्या हातानेच हलवायच्या, नंतर मध्ये तुटून जातील। थोडं गरम पाणी घालून हलवून घ्यायचे।
थोड्या वेळ आता उकळी काढायची। पहिले शेंगा शिजल्या आहे, खाली उकळी काढून घेतली की मग शेंगा जास्त शिजवायची काहीही गरज नाही आहे। थोडं झाकून ठेवून आता मी झाकण ठेवते थोड्या 5 मिनिटाची। हिरव्या वाटणाची आपली शेतातली ताजी आणलेली शेवग्याची शेंग एकदम कमी मसाल्याची गावरान पद्धतीची बनवली आहे। तुम्हाला आवडली असली तर शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।